हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा व्लॉग असणार आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचा. आणि आम्ही गेलो आहेत बुकिंग करण्यासाठी गणपती बाप्पाची. सो मागच्या वर्षी आम्ही इथून गणपती घेतला होता आमचा, परंतु यावर्षी आम्हाला इथे काय खूप गणपती आवडला नाही. आणि आवडलं जरी असेल तर भरपूर महाग होते इथले गणपती. 11,000-12,000 हजारचे होते. सो आम्ही बाहेरनं बुकिंग केला गणपती बाप्पा यावर्षी. तर पुढे बघत राहा तुम्ही कोणता गणपती आम्ही चूज करतो आणि कसा त्यांना घरी विराजमान करतो. सो नांदेड सिटी रोडवरतीच भरपूर सारे स्टॉल असतात. तर तिथून आम्ही एका स्टॉलमधून आमचा गणपती बाप्पा बुक केला. बघितल्या आम्हा सर्वांना आवडला आणि आम्ही काही दिवसांपूर्वीच बुकिंग करून घेतला होता. नेक्स्ट डेकोरेशनची तयारी करायची होती, तर मी एकटीच गेले दुकानामध्ये. इथे मीना स्टोर म्हणून आहे आमच्याकडे. सो तिथे गेले आणि सगळं सामान आणलं आणि मग सुदर्शनच्या मदतीने पटापट सगळी तयारी करून घेतली. मग आम्ही गेलो संध्याकाळी. आगमनाच्या 1 दिवसा अगोदरच आम्ही गणपती बाप्पांना घेऊन आलो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मग त्या दिवशी रात्री मी 2-2:30 वाजेपर्यंत बसून सगळं डेकोरेशन केलं आणि धोतर पण नेसवलं गणपती बाप्पांना. डेकोरेशनला पण भरपूर वेळ लागतो आणि ऑफिस असल्यामुळे मला फक्त संध्याकाळचा वेळ मिळतो. त्यात साफसफाई, डेकोरेशन सगळं कसं तरी ॲडजस्ट झालं. नंतर मग हे असं काही दिसत होतं. खूपच सुंदर वाटत होतं. रेड आणि व्हाईटची थीम होती यावेळेस. आणि दरवेळेस मी ट्राय करते काहीतरी थोडंसं वेगळं करता येईल तर. बघू तुझा ड्रेस दाखव. ड्रेस. ओ माय गॉड. अरे असं नाही. ए आमचा भटजी. अगं बाई. नेक्स्ट आता आम्हाला मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना पण करायची होती. तर माझी धावपळ सुरू होती. ताई पण आमच्या चालल्या होत्या, कारण त्यांच्या घरी पण गणपती बसणार होते. सो पिकूला सांभाळायचं, त्याचं खाऊ पिऊ बघायचं, सगळंच काही होतं आणि नुसता गोंधळ होता त्या दिवशी. पण गणपती बाप्पा येण्याची खूप आतुरता आणि खूप आनंद पण होता. सो आमची तयारी सुरू होती. ताई तरी 2 तासांसाठी आल्या होत्या सांभाळायला आणि त्यांची खूप मदत झाली मला. पूर्ण गौरी गणपतीमध्ये घराची आवरावर करणे, पिकोला सांभाळणे आणि जेव्हा कधी बाकीच्या ताई सुट्टीवरती असतील तर त्यांची कामं पण त्या करून घ्यायच्या. सो अशी त्यांची खूप मदत झाली मला. तुमच्या घरी पण गणपती बसतात का? मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. शेवटचे काय लास्ट टचेस होते, जसं की ते झिप टाईज बांधले होते तर त्याचे एंड्स कट करायचे होते, ते करून घेतलं. त्याच्यानंतर फ्लावर्सचे डेकोरेशन करून घेतले. रिअल रोज पेटल्स होते ते सजावट केली थोडीफार. आणि मग सुदर्शनला मी सांगत होते अगदी काय शेवटचं राहिलं होतं, थोडंफार दुर्वा आणायची होती. ते सगळं फोनवरती ह्यांना सांगितलं, ते घेऊन आले पटापट. आणि त्यानंतर मग अशी आमची पूजेची तयारी कंप्लीट झाली. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. ओवी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे. आल्ला ना हो मोरया.
हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम राम. निनी करतो म्हणून पप्पाला सांग मी निनी करून येतो. तू सांग. जा. किती छान दिसतो ड्रेस पिकूला. मस्त मस्त ब्राह्मण. एक फोटो काढू आपण सगळ्यांचा. मग ह्याचे कपडे काढायला मला. हाय एव्हरीवन. सो आमचे गणपती बसलेत आणि विराजमान झालेत. त्यांना हार वगैरे घालून पण झालाय. पिकू खूप रडत होता त्यामुळे मग मला आतमध्ये जावं लागलं. त्याला झोपवलं मी आणि आता आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेत. खूप छान दिसत आहेत. आणि त्यांनी हे जे वस्त्र घातलेत ना ते मी त्यांना नेसवलेत काल रात्री. त्यांचं ते धोतर आणि शाल जे केली आहे ना ते मी केलं. आता ते लपून गेलं आहे सगळं तसं तर, पण तुम्हाला दिसेल इथे. त्यांचं धोतर हे सगळं मी घातलंय, शाल. आता भूक लागली आहे. आता आम्ही जेवून घेतो आणि मग नंतर मी विचार करते की हे बनवेल मोदक. तर बघूया कसं जमतंय. किती सुंदर दिसतंय बघा. मी आता मोदक बनवतीये आणि पिकू पण मला हेल्प करणार आहे ना मोदक बनवायला. हो पसारा झालाय का? मी काय केलं ना, असे मला ताई आहेत आमच्या, त्यांनी छोटे छोटे काप करून दिलेत. सोलून पण दिला त्यांनीच. आणि आता मी असं मिक्सरमध्ये फिरवलंय त्याला. त्या म्हणल्या कुठे किसत नका बसू. त्या म्हणल्या किसत नका बसू, त्याला मिक्सरमधनं फिरवा. तर मग मी असे काप केले आणि मग त्यांना असं मिक्सरमधनं काढलंय. नंतर मग मी ड्रायफ्रूट्सची पावडर केली आणि भाजून घेतला. ॲक्च्युली मला पावडर नव्हती करायची, थोडे भरदडच ठेवायचे होते, पण ती पावडर झाली. सो असू देत. आणि थोडंसं सारणाला गूळ कमी पडला, तुम्हाला दिसत पण असेल, पण ते तेव्हा लक्षात नाही आलं आणि टेस्ट पण करता येत नाही. सो पण छान झाले होते मोदक. सो हे असं सारण माझं तयार झालं. आणि पिकूला कसं बिझी ठेवायचं, तर मी त्याला पाणी खेळायला देऊन दिलं. म्हणलं भांडी घासत बस. तर तो टाइमपास करत बसला होता. मी काय केलंय, बबल उठतायत ना. ही वाटी भरून आहे ना, दोन वाट्या भरून पाणी घेतलंय आणि ती ह्याच मापाने मी 2 वाटी भरून तांदळाचं पीठ घेणार आहे. मी काय केलं ना, थोडं दूध पण ॲड केलं आहे त्यामध्ये. आणि आता मी साखर पण टाकणार आहे. अंदाजे 2 चमचे साखर टाकणार आहे. आता उकळी फुटली आहे तर मी 1 चमचाभर नाही, अर्धा चमचाच तूप टाकते. कारण खूप तूप पण झाल्यावरती फसतं म्हणे. असंच घासतोय ना तू. हो असं झालं. आता मला मळायचे थोडे 10 मिनिटं ठेवणार मी ह्याला. आणि झालंय सुट्ट. हात बघा कसला लाल झालाय. खूप गरम आहे उकड. पण ही अशीच मळली तर छान मळली गेली उकड. आता मी ही अशीच झाकू. तू पण खातो? बाबाला पण देतो? अरे वा. थोडासा तुपाचा हात लावणार आहे ना, आणि अशीच उकड रेस्ट होऊ देणार थोड्या वेळ. उकड काढायला ठेवल्यात मी आता. मस्त दिसतात. अंदाजे मी आता 15 मिनिटं ठेवणार. 14 ते 15 मिनिटं मोठ्या गॅसवर. पहिले 7-8 मिनिटं आणि नंतरून बारीक गॅसवरती ठेवणार.
बाजूला चहा पण होतोय. गरम गरम मोदक झालेत. अशी चकाकी येते, थोडंसं आपण साखर टाकतो त्यामुळे मस्त दिसतात. सो मोदक झालेत माझे. 5 मोदक मी ठेवणार आहे आणि ह्या मोदकांना आता मी काढून ठेवते प्लेटमध्ये, कारण मग ते परत हे होऊन जातील. तसे चिटकून तर नाही बसणार कारण पान आहे खाली, तरी मी काढून ठेवते. यू रेट आउट ऑफ 10? देते. हा 7. आरती झाली आहे आणि पिको आणि सुदर्शन खाली गेले. तर मी हा पसारा आवरून घेते. खूप पसारा झालाय. पण देव बाप्पा त्यांचे मोदक मी सुंदर असं वाटतं. म्हणजे बाप्पाच्या आगमनाची आतुरता आणि आलेत बाप्पा आता. साडी नेसून घेतली मी आणि त्यानंतर थोडीशी तयारी केली. तेल टाकलं दिव्यांना आणि टी लाईट कॅन्डल्स लाईट अप केले. नंतरून आम्ही बाप्पाचे फोटो काढले, आमच्या बाप्पांसोबत फोटो काढले काही, आणि असा होता आमचा दिवस. खूप छान वाटला मला. खूप आनंदी होते सगळे. मस्त देव बाप्पा आले घरी आणि एकदम प्रसन्नता होती घरामध्ये. एंड ऑफ द डे मी पूर्ण किचन क्लीन केलं आणि असा होता आमचा दिवस. तुम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये हा व्लॉग कसा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.